महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये साखर गोड नव्हे तर कडू का झाली आणि ती केली कोणी? काळा बाजार कुणी केला? किती हजार कोटींचा झालेला आहे गोंधळ? 22,000 कोटी की किती हजार कोटी? सरकार इथेनॉल संबंधी काय म्हणतंय? सरकार आधी निर्यातीला परवानगी देत आहे, मग आता आयातीची वेळ का आली सरकारवर? हे सगळे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. आणि सरकार जर म्हणतंय की काही कृत्रिम टंचाई नाही, तर मग व्यापाऱ्यांवर बंधनं का टाकतंय? ही सगळी जी आहे गोष्ट, ही अतिशय गुंतागुंतीची करून ठेवलेली आहे. ती आता कुणी केली आहे? सरकारने केली आहे, व्यापाऱ्यांनी केली आहे, की काय झालेलं आहे नेमकं? त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करू. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, आजचा प्रश्न आहे, साखर कमी पडली म्हणून भाव वाढला, की साखर असूनही बाजारात टंचाई निर्माण केली गेली? आणि सर्वात मोठा प्रश्न आहे, शेतकरी, कारखानदार, व्यापारी आणि सरकार यांच्या या सगळ्या खेळात ग्राहकाच्या खिशाचा विचार कोण करतंय? हा प्रश्न आहे. मित्रांनो, साखर ही फक्त चहात टाकण्याची वस्तू नाहीये. साखर महागली की चहा मागणार, मिठाई मागणार, दिवाळं निघणार, वगैरे वगैरे ते सगळं आलं. हॉटेलचा खर्च वाढणार सगळं. आता देशातील सरासरी किरकोळ साखरेचा भाव 20 जुलैला 48 रुपये होता. 48 रुपये 18 पैसे होता. तो 20 ऑगस्टला काय झालं? 55 रुपये आणि 70 पैशांपर्यंत पोहोचला. म्हणून प्रश्न अगदी सरळ आहे, की या वाढीचा फायदा कुणाला झाला नेमका? आता सरकारची बाजू काय? केंद्र सरकार म्हणतंय सध्याच्या सरकार साखर भाववाढीचं मुख्य कारण इथेनॉल नाही. सरकारच्या मते अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादित झालेली आहे. मग या सरकारने निर्यातीला सुद्धा परवानगी दिली होती, हे तितकंच महत्वाचं, हो की नाही? मग हवामानाचा परिणाम झाला आहे, सणासुदीची वाढलेली मागणी वाढलेली आहे. अजून दिवाळी तशी लांब आहे. जागतिक बाजारातील परिस्थिती आणि स्पेक्युलेशन व होल्डिंग ही त्यामागची कारणे आहेत, असं सरकार म्हणतं. ठीक आहे. मग आपला प्रश्न काय आहे सरकारला? ही भाववाढ नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली, किती झाली, याचा सार्वजनिक हिशोब सरकार देणार का? देताय का तुम्ही? स्पष्टपणे सांगताय का? आता इथेनॉलचं घ्या. इथेनॉलला सरळ खलनायक बनवता येणार नाही. त्याला अनेक कारण आहेत. आता तेल आयात कमी करणं, ऊर्जा सुरक्षा आणि साखर उद्योगाला अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणे, यासाठी इथेनॉलचं धोरण राबवलं जात. आता त्याच्यामध्ये अनेक वाद प्रवाद, E20 वगैरे ते सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इथेनॉल काही फक्त ऊसापासून नाही, तर तांदूळ, मका या धान्यापासून पण केलं जातं. अनेक गोष्टी आहेत. पण आता वर्षभर तरी काही इथेनॉल उत्पादन केलं जाणार नाही साखर कारखान्यांकडून, अशी स्थिती निर्माण झालेली. मग प्रश्न असा आहे, ऊस आणि साखर इथेनॉलकडे वळताना देशाच्या घरगुती साखरेची सुरक्षितता किती ठेवली? यावर्षी 30 लाख टन साखर इथेनॉलकडे वळवलं गेल्याची माहिती कुणी दिली आहे? इस्माचे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी दिली. सरकार म्हणतं इथेनॉल कारण नाही. ठीक आहे, मग प्रश्न आहे, इथेनॉलचा परिणाम शून्य आहे का, की तो एक घटक आहे? पण एकमेव कारण नाही. काय? आता या संपूर्ण प्रकरणातला एक अस्वस्थ करणारा भाग आहे बघा. जसं सुरुवातीला सांगितलं की आधी निर्यात आणि मग आता आयात. म्हणजे एका बाजूला देशातील साखरेच्या उपलब्धतेचा अंदाज होता, निर्यातीला परवानगी दिली गेली आणि सुमारे 20 लाख टन निर्यातीची परवानगी असताना प्रत्यक्षात सुमारे 8 लाख टन निर्यात झाल्याचं इस्माचे अध्यक्ष सांगतात. म्हणजे 12 लाख टन आहे बरं का शिल्लक. आणि नंतर काय झालं? भाव विक्रमी वाढले आणि सरकारने जवळपास दशकभरानंतर, हे झालेली गोष्ट आहे, 10 वर्ष गरज नाही पडली साखर आयात करण्याची. आता 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्याची परवानगी दिलेली आहे. आता मुळात बघा, की कच्ची साखर येणार ब्राझीलवर, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया म्हणजे ती पोहोचायला लागणार 40 दिवस. त्याच्यानंतर या 10 लाख टन साखरेवर प्रक्रिया करणे म्हणजे ती खाण्याच्या इतपत चांगली करणं. ती प्रोसेस किती महिने चालेल? तोपर्यंत दिवाळी झालेली असणार.
मग दिवाळीपर्यंत काय करायचंय, आपण बोंबलत बसायचं, 70 रुपये किलो, 80 रुपये किलो देत बसायचंय. आता ठीक आहे, आता 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात आयात करण्याची परवानगी दिली, म्हणून प्रश्न काय आला की आधी निर्यात करण्याचा निर्णय योग्य होता का, प्रश्न विचारला जाणार की नाही. मग नंतर आयातीची वेळ का आली, उत्पादनाचे अंदाज आणि प्रत्यक्ष बाजार स्थिती यांच्यात एवढी तफावत का निर्माण झाली, हा सरकारला विचारायचा गंभीर धोरणात्मक प्रश्न आहे. मग आता सर्वात गंभीर मुद्दा काय येतो, साठेबाजी. व्यापार आहे, केंद्राने व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट लावल्या, आता ते यायला लागल्या बातम्या. बल्क कन्झ्युमरवरही साठ्याची मर्यादा घातली. म्हणजे प्रश्न निर्माण होतो, बाजारात साठा रोखून ठेवला जातोय का, जातोय. स्पेक्युलेटिव्ह बाईंग होतंय का, कागदोपत्रे व्यवहार होऊन प्रत्यक्ष मालाची हालचाल होत नाहीये का, फक्त कागदोपत्रे. आता येतो इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चर असोसिएशन म्हणजे इस्मा, जर सुरुवातीला सांगितलं, त्यांचा दावा आहे. त्यांचे अध्यक्ष नीरज सिरगावकर यांच्या मते देशात साखरेची प्रत्यक्ष कमतरता नाही. लक्षात घ्या, नाही. असं कोण म्हणतंय, इंडियन शुगर आणि बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर असोसिएशन म्हणते, हे लक्षात घ्या. आणि सध्याची आणि साखरेचा साठा सणासुदीची मागणी भागवण्यापुरता पुरेसा आहे असं देखील ते म्हणतात आहे, तरी भाव वाढलेले. आणि सध्याची भाववाढ स्पेक्युलेटर बाईंगमुळे निर्माण झालेल्या कृत्रिम टंचाईशी संबंधित असू शकते अशी त्यांची भूमिका आहे. आता लक्षात घ्या, हा विरोधकांचा आरोप आहे. साखर उद्योगाच्या प्रतिनिधी संघटनेच्या प्रमुखाची भूमिका आहे. या बाजारातील व्यापाऱ्यांची भूमिका मांडणाऱ्या बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आयातीच्या निर्णयामुळे बाजारातील तेजीवर मर्यादा येतील अशी भूमिका मांडलेली आहे. म्हणजे आता या प्रकरणात केंद्र सरकार, इस्मा, बॉम्बे शुगर मर्चंट असोसिएशन आणि मुख्य म्हणजे आपले महाराष्ट्रातले शेतकरी नेते राजू शेट्टी, ॲडव्होकेट योगेश पांडे, या सगळ्यांचे वेगवेगळे आवाज आहेत. आता या सगळ्यांमध्ये म्हणजे आपण योगेश पांडे यांची मुलाखत या चॅनलवर ऐकलेली, त्यांनी सांगितलेली की 22,000 कोटीचा हा सरळ सरळ घोटाळा आहे, संबंध नाही, आणि ही काही माहिती उघड केल्यानं नाही, कोणावर कारवाई पण होणार नाही. पण 25 वर्ष त्यांना या साखर व्यापारातला असलेला अनुभव आणि नेमकं काय कशा पद्धतीने ब्लॅक मार्केट केलं जातं, अचानक भाव का वाढतात, हे त्यांनी पटवून दिलेले. ती मुलाखत तुम्ही अवश्य या चॅनलवर बघा. आता या सगळ्याच्या मध्ये ग्राहक म्हणजे मरणारा आपण, त्या आता राजू शेट्टींच्या आरोपाकडे येऊ आपण. त्यांच्यामध्ये कमी दरात खरेदी झालेली साखर संबंधित ट्रेडिंग कंपन्यांमार्फत बाजारात रोखून ठेवण्यात आलेली असावी, भाव वाढल्यानंतर ती विकली गेली असावी, आणि या व्यवहारातून 20 ते 22 हजार कोटी रुपयापर्यंतचा कथित फायदा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. हा अर्थातच सिद्ध झालेला घोटाळा नाही आणि सिद्ध होणार पण नाही, असं ते योगेश पांडे खास जबाबदारीने सांगतात. आता हा राजू शेट्टींचा गंभीर आरोप आहे, म्हणून सरकारने चौकशी करावी. आरोप चुकीचा असेल तर जनतेसमोर स्पष्ट करावा, आणि आरोपात तथ्य असेल तर दोषींना जनतेसमोर आणावं. आणलं जाईल का याची खात्री आहे का, तर अजिबात नाही. आणि याच विषयावर जसं मी सुरुवातीला म्हटलं, योगेश पांडे यांनी आपल्याला मुलाखत दिलेली आहे. त्यांनी सांगितलं या आर्थिक साखर उद्योगातले व्यवहार, कारखाने, कंपन्या संबंधित सगळी त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणातील कागदपत्र, कंपन्यांचे व्यवहार आणि पैशाची आर्थिक साखळी स्वतंत्रपणे तपासली जाणं गरजेचं आहे. आता सगळे धागे आपण बघा आता एकत्र पुन्हा एकदा बघू. म्हणजे उत्पादन घटलं, साखरेचा भाग काही इथेनॉलकडे वळला नाही, निर्यातीला परवानगी दिली गेली, भाव वाढले, सरकारने साठेबाजी आणि स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग बाबत चिंता व्यक्त केली, व्यापाऱ्यांवर स्टॉक लिमिट आल्या, इस्मा म्हणते प्रत्यक्ष टंचाईने स्पेक्युलेशनमुळे कृत्रिम टंचाई असू शकते. राजू शेट्टी 22,000 कोटी पर्यंतच्या कथित आरोप करतात. त्याच्यानंतर सरकारला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 लाख टन कच्ची साखर शुल्क मुक्त आयात करावी लागली. आता तुम्हीच सांगा, जर साखर खरंच कमी होती तर आयातीची घोषणा होताच भाव इतके खाली आले कसे? जर साखर कमी नव्हती तर भाव वाढले कसे? जर इथेनॉल कारण नव्हतं तर उत्पादन आणि उपलब्ध साखरेचं नियोजन कुठं चुकलं? जर साठेबाजी नव्हती तर सरकारने स्टॉक लिमिट का लावल्या? जर स्पेक्युलेशन नव्हतं तर इस्माचे अध्यक्ष कृत्रिम टंचाईचा उल्लेख का करत आहेत? या गोष्टी फार महत्वाच्या आहेत.
आणि मग दोषी कोणाला ठरवायचं आपण? हिशोब मागितला नाही पाहिजे का आपण? किती साखर तयार झाली, किती इथेनॉलकडे गेली, किती निर्यात झाली, किती साखर कारखान्यांकडे आहे, किती व्यापाऱ्यांकडे आहे, प्रत्यक्ष गोदामात नेमके किती आहे, आणि कागदावरचे व्यवहार नेमके काय आहेत? त्यामुळं काय आहे की आपण विचारायचंच नाही कोणाला. असा झालंय का? असंच झालेलं आहे. ते आपण कोणाला विचारायचं? सरकारला विचारलं तर सरकार सांगतं आम्ही आयात केली, आता दिवाळी गोड होणार असं सांगून मोकळ होतं. बाकीचे धोरणं कसे चुकले, आमचे अंदाज कसा चुकला, प्रत्येक काही माहिती देत नाही. व्यापारी सांगतील का? कोण सांगणार आहे? कोणीच सांगणार नाही. फक्त आपण काय करायचं? पैसे मोजायची, आपली जेवढी कुवत आहे तेवढी साखर घ्यायची, ती गोड मानून घ्यायची. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.